हॅलो फ्रेंड, आपण ठेवलेली आहे इथं कढई. आपल्याला करायची आहे भाजी. इथे घेतलेली शेपूची भाजी छान अशी धुवून निवडून घेतलेले. इथे घेतलेले आहे लसूण आणि हिरवी मिरची. आता हे आपण मिक्सरच्या साहाय्याने बारीक करून घेऊया. इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि तेल तापत ठेवलेलं आहे. इथं थोडंसं जाडसर वाटून घेतलेलं आहे. इथं आपल्याला भाजीत घालण्यासाठी मी डाळ भिजत घातलेली आहे. मटकीची डाळ आहे हे. आता तेल आपलं तापलेलं आहे. आपण मिरची टाकून घेऊया. तेलामध्ये मिरची छान अशी परतते. मी डाळ पण ह्या शेपूच्या भाजीतच टाकून घेतलेले. मी तळते डाळ पण. लसूण आणि मिरची तळत आलेली आहे आपली छान अशी. आता जेवढं लागतं तेवढं मीठ टाकून घेऊया, म्हणजे मिरची खूप तिखट नाही लागणार, छान लागणार चवीला. छान असं लाल सर भाजलेला आहे लसूण आणि मिरची. आता आपण शेपूची भाजी टाकून घेऊया. शेपूची भाजी टाकलेली एक जीव करून घेऊया. छान असं हलवून घेतलेले आहे. सुरुवातीलाच मीठ टाकल्यावर ना भाजीचा कलर अजिबात चेंज होत नाही. आणि झाकण नाही ठेवायचं कुठल्या पालेभाज्यावर. पालेभाज्यावर झाकण ठेवलं ना तर भाजीचा कलर पूर्ण काळपट असा होऊन जातं. आता मी थोडासा असा शेंगाचा कूट टाकून घेते. थोडा मोठाच आहे कूट, एकदम थोडा टाकलेला आहे. आणि परत एक जीव करून घेते भाजीचा. शेपूची भाजी नक्की सांगा कशी वाटली. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.